नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर घुगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या कपाशी पिकाला 40 बोंडे असतील, 50 बोंडे असतील किंवा 60 बोंडे असतील तर आपल्याला एकरी उत्पादन किती होऊ शकतं याविषयी थोडक्यात व अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण की यावर्षी बरेच शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता शेतकरी बांधव सांगतात की मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पिकात पाहिजे तसे उत्पादन होणार नाही किंवा मागील वर्षी ज्याप्रमाणे कपाशी पिकाला बोंडाची संख्या लागली होती त्या तुलनेत यावर्षी बोंडाची संख्या सुद्धा कमी आहे। तर एका झाडाला 40 बोंडे असेल किंवा 50 बोंडे असेल किंवा 60 बोंडे असेल असे असल्यास आपल्याला एका एकरामध्ये किती उत्पादन होऊ शकते याविषयीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपल्याला कुठल्याही पिकाचे एकरी उत्पादन काढायचे असल्यास 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये एका एकराचं क्षेत्रफळ किती, आपण किती अंतरावर त्या पिकाची लागवड केली आहे, एका झाडाला बोंडाची संख्या किती व एका बोंडाचे वजन किती। तर शेतकरी बांधवांनो, आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला एकरी उत्पादन किती होऊ शकते हे बघू। समजा आपल्या कपाशी पिकाला सध्या 50 बोंडे लागलेले आहेत व आपण त्या कपाशी पिकाची 4x2 या अंतरावर लागवड केली आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला कपाशी पिकाचे उत्पादन काढण्यासाठी आपण एका एकरामध्ये किती झाडे लावली हे माहिती असणे खूप गरजेचे आहे। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपला एक एकर हा 40 गुंठ्याचा असतो। एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फूट, त्याप्रमाणे 40 गुंठ्याचे होतात 43,560 स्क्वेअर फूट, म्हणजे आपला एक एकर क्षेत्र म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट। यामध्ये आपल्या कपाशी पिकाची लागवड आपण 4x2 या अंतरावर केली आहे। म्हणजेच 4x2 म्हणजेच आपल्याला एका झाडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी 4 × 2 करावं लागेल, म्हणजेच एका झाडासाठी लागणारे क्षेत्रफळ हे 8 स्क्वेअर फूट आहे। 8 स्क्वेअर फूट मध्ये आपले एक झाड बसणार आहे। तर 43,560 स्क्वेअर फूट मध्ये आपले किती झाडे बसतील यासाठी आपल्याला 43,560 स्क्वेअर फूटला 8 ने भाग द्यावा लागेल। आपल्याला एका एकराची झाडांची संख्या मिळणार आहे। तर आपण 4x2 या अंतरावर लागवड केली असता एका एकरामध्ये आपले 5,445 झाडं बसतात। जेव्हा आपण कपाशी पिकाची लागवड करत असतो, जेव्हा आपण वाणाची निवड करत असतो, तेव्हा आपल्याला कंपनीचे प्रतिनिधी कपाशीचे एका बोंडाचे वजन जवळपास 6 ते 8 ग्राम आपल्याला सांगत असते, पण आपण सरासरी एका बोंडाचे वजन 5 ग्राम पकडून चालू। अशा प्रकारे जर आपल्या कपाशी पिकात 50 बोंडे असतील तर एका बोंडाचे वजन जर 5 ग्राम असेल तर 50 बोंडाचे वजन जवळपास 250 ग्राम होणार आहे। म्हणजेच एका झाडाचा कापूस हा 250 ग्राम आहे। एका एकरामध्ये आपल्या झाडांची संख्या आहे 5,445। तर एकरी उत्पादन काढण्यासाठी आपल्याला आपल्या झाडांची संख्या गुणिले एका झाडाचा कापूस, तर एका झाडाचा कापूस आपला 250 ग्राम होणार आहे। तर आपण एका झाडाची संख्या एकरी झाडांची संख्या 5,445 त्याला गुणिले 250 ग्राम केले तर आपल्याला किलोमध्ये कापसाचे उत्पादन भेटणार आहे। तर आपल्याला 1361 किलो कापूस होणार आहे। 1361 किलो कापूस होणार आहे। 100 किलोचा 1 क्विंटल असतो, त्यामुळे 1361 ला 100 ने भागितले असता तर आपल्याला एकरी उत्पादन भेटणार आहे। 13 क्विंटल 61 किलो उत्पादन एकरी होऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे जर आपल्या कपाशी पिकाला 50 बोंडे असेल, आपण 4x2 या अंतरावर कपाशी पिकाची लागवड केली असेल तर आपल्याला एका एकरामध्ये जवळपास 13.5 क्विंटल उत्पादन होऊ शकते। आपण जर कपाशी पिकाची 4x2 या अंतरावर लागवड केली असेल तर जर आपल्या कपाशी पिकाला 30 बोंडे असेल तर आपल्याला एकरी 8 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकते। जर आपल्या कपाशी पिकाला 40 बोंडे असेल तर एकरी आपल्याला 10.5 ते 11 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकते। जर आपल्या कपाशी पिकाला 50 बोंडे असेल तर 13.5 क्विंटल उत्पादन होऊ शकते। जर आपल्या कपाशी पिकाला अशा प्रकारे 60 बोंड झालेले असेल आणि आपण 4x2 या अंतरावर लागवड केली असेल तर आपल्याला आपल्या कपाशी पिकामध्ये एकरी 16 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकतं। व त्याचबरोबर जर या व्यतिरिक्त जर आपल्या कपाशी पिकाला 70 बोंडे लागलेले असेल तर आपल्या कपाशी पिकाला एकरी 19 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला अंदाजे एकरी उत्पादन आपण काढू शकतो। आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।